नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। कोकणाच्या मार्गावर मेंढपाळांचे आगमन, भात कापणी अवकाळी पावसामुळे उशीर पण मेंढ्या दाखल। कोकण म्हटलं की हिरवाईने नटलेला, निसर्गाच्या कुशीत विसावलेला समृद्ध प्रदेश डोळ्यांसमोर उभा राहतो। दरवर्षीप्रमाणे यंदाही कोकणात भात कापणीचा हंगाम अखेरच्या टप्प्यात आला असून घाटमाथ्यावरून मेंढपाळांनी आपल्या कळपांसह कोकणात दाखल होण्यास सुरुवात केली आहे। परंतु यावर्षी अवकाळी पावसामुळे भात कापणी उशिरा सुरू झाली आहे। पण कोकणातील शेतजमिनी खुल्या होतात, पण अजून भात कापणी झाली नाही। पण याच काळात घाटावरील मेंढपाळ आपला संसार मेंढ्यांचे कळप घेऊन कोकणात उतरण्याची लगबग सुरू झाली आहे। दरवर्षी या मेंढ्या शेतातून फिरत असताना त्यांच्या लेंड्यांमुळे जमिनीला नैसर्गिक खत मिळते, त्यामुळे जमिनीची सुपीकता वाढून पुढील हंगामात पिकांच्या वाढीस मोठी मदत होते। त्यामुळे शेतकऱ्यांनाही मेंढपाळांच्या आगमनाचे स्वागतच वाटते। सध्या अनेक भागात मेंढ्यांचे कळप दिसू लागले असून कोकणातील रानारानात पुन्हा एकदा मेंढ्यांच्या घंट्यांचा झणझणाट घुमू लागला आहे। नैसर्गिक शेतीला चालना देणारी ही पारंपरिक पद्धत आजही शेतकरी आणि मेंढपाळ या दोघांच्याही उपजीविकेला मजबूती देत आहेत। आवाज महामुंबईच्या चॅनेलसाठी सिद्धेश पवारसह तृप्ती भोईर, पोलादपूर।